श्रीनिवास पडेलकर यांचा आज वाढदिवस आपण या दीपक हॉटेलमध्ये साजरा करीत आहोत. त्यांना 67 संपून आता 68 ते 68मध्ये पदार्पण करत आहे. तसं त्यांचं फिटनेस चांगलं आहे, कारण ते गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि गार्डनमध्ये सारखे धावत असतात. इतकं धावणं आपल्याला नाही जमणार, पण ते धावतात आणि त्यांची प्रकृती पण चांगली आहे तशी. रोज सकाळी येऊन गार्डनमध्ये ते धावणं, व्यायाम करणं सगळं असतं त्यांचं. आणि मी मागेच पण सांगितलं आहे, ते मितभाषी आहे. आपण जेवढं बोलू तेवढंच उत्तर देतात, जास्त नाही, पळणार लावत नाही. तर ते चांगलं आहे मात्र. आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावं ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचं नाव श्रीनिवास आहे. श्रीनिवास याचा अर्थ असा आहे की त्या स्त्रीचं निवास त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, म्हणजे श्रीनिवास नाही का. श्री म्हणजे कोण? भगवंत. भगवंताचं निवास अंतःकरणामध्ये आहे, तो श्रीनिवास. गुड आणि गोड आहेत ते. असाच एक श्लोक आठवला भगवद्गीतेचा की ईश्वर सर्वभूतानां हृदयस्य अर्जुन तिष्ठति ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी मायेया. अर्जुनाला उपदेश करताना भगवंत असं म्हणतात की अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर हा योगमायेने सर्वांना फिरवित असून तो परमेश्वर सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करत आहे, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. यावरून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, 4 अभंग आहे. चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलवितो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणू नये. वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विटो भरला सबाई, काय उणे त्याला चराचरी. काय सुंदर अभंग आहे बघा तुकाराम महाराजांचं. ते असं म्हणतात की हे जे शरीर आहे, शरीर हे कोणाच्या सत्तेनं चालतं. आपल्याला प्रश्न विचारतात, कोणतरी आहे म्हणून चालतं आहे ना. ती चैतन्य शक्ती आहे आतमध्ये, म्हणून आपण बोलतो, ऐकतो, काय चालतो, सगळी क्रिया करतो. ती त्याच्यामुळे अदृश्य शक्ती आहे ती, त्याच्यामुळेच आपण ही सगळी क्रिया करतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की चाले शरीर कोणाची असते. आपण बोलतो कोणामुळे बोलतो? देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन, त्याचे भजन करा, त्याचं चिंतन करा. काय नंतर पुढे असं म्हणतात की माणूस असंच समजतो की हे सगळं मी करतो आहे, पण माणूस करतो का? नाही, ती चैतन्य शक्ती आहे ती करते सगळं, माणूस नाही करत. माणसात मूळतः जन्मापासून अभिमान आहे, अहंकार आहे माणसाला. म्हणून माणूस सगळं म्हणतो मी 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 करतो, मी आणि माझे पडत, ह्याच्यात म्हणजे माणूस गुंतला आहे. शेवटी असं म्हणतात की वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्ता. वृक्षाचं जर पान असेल ते कोणाच्या सत्तेने हालतं? त्याच्या सत्तेने हालतं. शेवटी ते काय म्हणतात की हा जो परमेश्वर आहे, जळी स्थळी काष्टी पाशानी सगळीकडे भरलेला आहे. तुका म्हणे विटो भरलाही सबाई, काय होणे. तो जर तुमच्या चित्तामध्ये असेल, चिंतनामध्ये असेल, तर तुम्हाला काही गुण पडणार नाही, तुमच्या जन्माचं सार्थक होईल. पुन्हा एकदा श्रीनिवास पडेलकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.